फिजिबिलिटी झालं, रजिस्ट्रेशन हर्षवर्धन चांगलं तुम्ही एक्सप्लेन केलं रजिस्ट्रेशन बद्दल. थँक्यू आनंद अल्सो. आता आपण लोन मध्ये जे आपले रुटीन मध्ये असतात म्हणजे लोन कसं अप्लाय करायचं, लोन मध्ये काय काय असतं, कशा पद्धतीने आपण डॉक्युमेंट करायचे त्या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे संदीप बजाळे सर. संदीप सर तुमच्याकडे. थँक्यू. हर्षवर्धन स्लाइड शेअर करता का? नॉर्मली हा लोन्स आवाज मध्ये गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम चालू आहेत. म्हणजे सगळ्यात पॉप्युलर आहे CGTMSC, ज्याच्या अंतर्गत आपल्याला 2 कोटीपर्यंत अनसिक्युअर्ड लोन गव्हर्नमेंट देऊ शकतं. बरोबर. तर ती तर सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही नसेल तर कोणत्याही तुमच्या बँक मॅनेजरला वगैरे अप्रोच करू शकता किंवा कन्सल्टंट पण असतात. तर ती पण एक स्कीम आहे. परत स्टँडअप इंडिया आहे. जर का तुम्ही एखादी नवीन स्कीम चालू करणार असाल, नवीन प्रोजेक्ट करणार असाल तर त्याचे काही कंडिशन्स आहेत. वुमन एंटरप्रेन्युअर SC/ST कॅटेगरी. मी आज जे बोलणार आहे, जे कोविड रिलेटेड डायरेक्ट लिक्विडिटी इन्फ्लुअन्स केलेली आहे गव्हर्नमेंटने त्याच्याबद्दल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. माझा आवाज क्लिअर आहे? हो क्लिअर सगळ्यांना. आहे सर. येस क्लिअर आहे सर. थँक्यू. येस. सो कोविडमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एक्झिस्टिंग जर जे काही तुमचं लोन एक्सपोजर आहे बँकेमध्ये, मे बी टर्म लोन स्वरूपात असेल किंवा CC स्वरूपात असेल, त्याच्या 20% इमिडिएटली लोकांना फंडिंग दिलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या बँकर्सला जाऊन बोला. बरेच बँकर्स स्वतःहून सांगत नाही की 20% तुम्हाला ऍडिशनल फंडिंग दिलेलं आहे. तर तुम्ही बँकर्सला जाऊन ते 20% घ्या. याच्यासाठी तुम्हाला ऍडिशनल काहीही गॅरंटी द्यायची नाहीये किंवा ऍडिशनल सिक्युरिटी द्यायची नाहीये. जर का तुमचं क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये जर का तुम्ही आधी अप्लाय केलं नसेल तर गव्हर्नमेंट हे त्याच्या अंतर्गत तुम्हाला देईल. ओके. पण तुम्हाला तो 20% विदाऊट एनी डॉक्युमेंट्स, विदाऊट एनी म्हणजे काही फॉर्मॅलिटीज न करता फटाफट रिलीज होऊन जाईल तुम्हाला. इमिडिएटली तुम्हाला ते पैसे मिळतील. ओके. फक्त ते लोन तुमचं CC किंवा टर्म लोन स्वरूपात असावं. त्याच्यानंतर सिडबीनी 2 खास प्रोजेक्ट स्कीम्स आणलेल्या आहेत. एक सेफ आणि सेफ प्लस. जर का तुम्ही एखादा कोविड रिलेटेड गव्हर्नमेंटचे ऑर्डर्स असतील तुमच्याकडे, ओके, तर त्या एक्झिक्युशनसाठी गव्हर्नमेंट तुम्हाला सिडबीच्या सेफ प्लस स्कीम खाली 5% रेट ऑफ इंटरेस्टनी 1 करोड पर्यंत फंडिंग करते. तर ज्यांना गव्हर्नमेंटचे ऑर्डर्स मिळाले म्हणजे हॉस्पिटल सप्लायज असतील किंवा जे काय असेल जिथे तुम्ही डायरेक्टली इन्व्हॉल्ड आहात कोविडची फाईट करण्यामध्ये, ओके, तर तिथे तुम्हाला जिथे गव्हर्नमेंटचे ऑर्डर्स आहेत तुम्हाला तिथे तुम्हाला 5% आणि गव्हर्नमेंट कडून 1 करोड पर्यंत फायनान्स मिळेल. हा त्वरित होतो म्हणजे विदिन अ वीक यू कॅन गेट दॅट अमाऊंट. आणि अजून एक स्कीम आहे जे तुमच्या जो गव्हर्नमेंटचे डायरेक्ट ऑर्डर नाहीयेत पण इनडायरेक्टली का होईना यू आर इन्व्हॉल्ड इन द म्हणजे सर्व्हिस किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कोविड रिलेटेड ऍक्टिव्हिटी. ओके. त्यांची काही स्पेसिफिक लिस्ट आहे सरकारची. त्याच्यामध्ये जर का तुम्ही येत असाल तर तरी तुम्हाला 50 लाख रुपये मिळत आहेत आणि 5% रेट ऑफ इंटरेस्टने मिळत आहेत. सो दॅट तुम्ही त्याच्यातून तुमचं वर्किंग कॅपिटल म्हणा किंवा काही मशीन अपग्रेडेशन म्हणा ते करू शकता. ओके. अजून एक उत्तम स्कीम आणलेली आहे. कारण का काय झालंय मागचे 2 वर्ष इंडस्ट्रीयल स्लोडाऊन पण बऱ्याच लोकांनी म्हणजे पाहिलं आहे आणि त्याच्या अंतर्गत बरेचशा लोकांचे हप्ते पुढे मागे झालेत किंवा काही गोष्टी NPA मध्ये गेलेल्या आहेत. तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनी एक 20,000 कोटीचा डिस्ट्रेस असेट फंड केलेला आहे. हे जो सबऑर्डिनेट डेप्ट फंड जो आहे तर याच्या अंतर्गत तुम्हाला 75 लाखापर्यंत, ओके, तुम्हाला ऍडिशनल फंडिंग मिळू शकतं. ओके. आता हे जे फंडिंग मिळणार त्यासाठी तुम्हाला 90% गव्हर्नमेंट गॅरंटी घेते. ओके. 10% तुम्हाला जर का काही तुमची सिक्युरिटी शॉर्ट पडत असेल तर कोलॅटर द्यावं लागेल. 90% CGTMSC खाली गव्हर्नमेंटने ते कव्हर केलेलं आहे. हे 10 वर्षासाठी तुम्हाला लोन मिळणार. त्याच्यातला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे 7 वर्ष तुम्हाला प्रिन्सिपल पेमेंट करण्याचं बंधन नाहीये. म्हणजे 7 वर्ष तुम्ही फक्त इंटरेस्ट पेमेंट करून यू कॅन सर्व्हाइव्ह. म्हणजे आता ज्यांचे खरंच जर का कोणी स्ट्रेसमध्ये असेल कॅशमध्ये आणि ज्यांचं ऑलरेडी NPA झालेला आहे तो उद्देश हाच आहे की बाबा तुम्हाला आता हे जे काही ऍडिशनल फंडिंग देऊ, ओके, तर त्याच्यातून तुम्ही तुमच्या बिझनेस परत उभा करावा आणि तो रन करून 7 वर्षांनी जेव्हा तुम्ही किंवा त्याच्या कमी वेळामध्ये जेव्हा तुमच्याकडे कॅपॅबिलिटी येईल देन यू कॅन स्टार्ट रिपेइंग द प्रिन्सिपल. तर हा एक सर्वात मोठा निर्णय आहे ज्याच्यासाठी
20,000 कोटी सेपरेट सरकारने बाजूला काढलेला आहे. आपल्या ज्या काही नॅशनलाइज बँक आहे किंवा शेड्यूल बँक ज्यांना आपण म्हणतो, ओके, त्यांच्याकडे तुम्ही अप्रोच होऊ शकता. तर तुम्हाला नक्की, फक्त त्याच्यात एकच कंडिशन आहे की तुमचं 31 मार्च 2018 ला तुमचं अकाउंट फक्त स्टँडर्ड पाहिजे. 2018 नंतर जर का तुमचे एनपीए झाला असेल तर नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट मिळेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटनी रेट ऑफ इंटरेस्ट खूप कमी केलेले आहेत, बरोबर. तर सर्वच अकाउंटचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाले. तर मी रेकमेंड करतो की तुम्ही एक्झिस्टिंग लोन साठी बँकर बरोबर. इनका भी ब्रेक हो गया है. अरे ऐसा क्यों हो रहा है सबका? ऑलमोस्ट टुवर्ड्स द एंड फ्रीज हो गया है. आनंद आई थिंक आनंद जी इज बैक विथ अस. उनका एक आई थिंक एक आध स्लाइड बाकी बच गया था. और कहाँ से कट हुआ था ये नहीं पता मुझे अभी. नहीं, हर्षवर्धन कैन ब्रिंग योर स्लाइड अगेन. बट कहाँ तक ऑडिबल था और कहाँ तक पता चला वो याद ही नहीं है मुझे अभी. नहीं, हर्षवर्धन को याद है. एक मिनट. इंटरेस्ट सबवेंशन जो झालाय ना, इंटरेस्ट सबवेंशन हे रिटर्न ह्याच्यामध्ये होते माझे. रिटर्न ड्यू डेट्स पर्यंत होतो आपण. राईट. आनंद येते आवाज? आनंद परत फ्रीज झाले. हाँ, येते आवाज? आवाज क्लियर है. आनंद जी, आपका वीडियो ऑफ कर दीजिए. तुमचा व्हिडिओ बंद केला तर चालेल. हाँ, बँडविड्थ में जरा. Okay. बोला सर. Yeah. Now you can start. So from one, should I start again? One. Yes, please. Yeah, sure. So as we have avenues, if anyone default in our payment for more than 45 days, we can report on MSME Samadhan portal. Vice versa, again it is our responsibility. If we are not able to make any payment for any of our vendors within 45 days, then it is our responsibility to file one form. It is not necessary you have to tell or you have to pay that amount, but you have to report to the Ministry of Corporate Affairs, MCA, for more than 45 days. As an auditor, we used to check in our client's balance sheet whether any client has to pay any penalty just because of not reporting this form and not making a provision of interest if it is overdue for more than 45 days. So every entrepreneur registered under MSME is required to file Form I. What is the applicability and what is the duration of this form? So this form has to be filed twice in a year. One for April to September outstanding, which has to be filed before 31st of October, and second for October to March before 30th of April. Again, if you are not able to pay this amount to the particular vendor, you have to create in your books of accounts, this is my interest payable for the particular ABC vendor. I know it is every year the auditor has to do his activity and make sure that whether his client has done it or not done it and provision part. But as an entrepreneur, you should aware of this legal activities or legal precautions. If you are not able to file this form, your penalty of not filing of the form is up to 25,000. So you should keep in mind and file accordingly. Next slide, please. So to get the benefit, as we discussed earlier, there are certain other benefits which is again project to project, industry to industry. So Prime Minister Employment Generation Program. So in our next speaker will tell about how we have discussed in later part of our this discussion. Okay. So you can get all the eligible candidate from the MSME portal as a MSME Sampark. So development of Khadi village is not relevant for audience as of now.
So technology upgradation and quality certifications. Again, this can be taken. You can use it from your MSME portal avenues, MSME champion, MSME startup. So these are there are the certain benefits discussed in our speaker. Will be discussed by the speaker with the which site to be used for which schemes. Next slide. No, not required. Okay, so I'll thank you to all the audience. There might be this is not applicable to most of our as audience. So I'll hand it over this to our coordinator Shrikant. Please take it further. Thank you. Thank you, Anand. It's a brief information. Thank you. संदीप बडाळे सर परत जॉईन झाले. हर्षवर्धन संदीप सरांचं परत चालू हो करायचं. हो आपण संदीप सर डिस्ट्रेस फंड कडे आलो होतो. 20,000 करोड गव्हर्नमेंटचा जो आहे पॅकेज त्याच्यामध्ये. Yeah, Sandeep sir, if you can resume. सर तुम्ही म्यूट आहात. सॉरी सर. सॉरी, नेट जरा डिस्कनेक्ट झालं. No issue. तर गव्हर्नमेंटने 20,000 कोटी पर्यंतचा डिस्ट्रेस फंड दिलेला आहे, ज्यांचे अकाउंट एनपीए आहेत आता, म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये स्लोडाऊन म्हणा किंवा कोरोनामुळे वॉट एव्हर मे बी द रिझन. ओके, तर ज्यांचे 2018 एप्रिलला जर का अकाउंट स्टँडर्ड होतं म्हणजे व्यवस्थित होतं, नंतर काही प्रॉब्लेम आले, असे सगळे लोक त्याचा बेनिफिट घेऊ शकतात जे एमएसएमई मध्ये आहेत. ओके, याचा 75 लाखापर्यंत तुम्हाला हे मिळतं. ओके, 25% ऑफ युअर एक्झिस्टिंग एक्सपोजर. ओके, तुम्हाला ते डिस्ट्रेस फंड मिळतो. हे सीजीटीएमएससी अंडर कव्हर्ड आहे, त्यामुळे तुम्हाला ऍडिशनल काही सिक्युरिटी द्यायची गरज नाही. हा, 90% गव्हर्नमेंट कव्हर करतं, 10% काही लागलं तर तुम्ही कोलॅटरल ते मागतात. ओके, त्याच्यानंतर ह्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की 7 वर्षापर्यंत, म्हणजे हा 10 वर्षाचं टोटल लोन मिळतं तुम्हाला. 7 वर्षापर्यंत तुम्हाला हप्ते फक्त इंटरेस्ट द्यायचा आहे, प्रिन्सिपल पेमेंट नाहीये, आणि 7 वर्षानंतर तुम्ही प्रिन्सिपल पेमेंट चालू करू शकता. तो हा सगळ्यात मोठा फायदा आहे, जेणेकरून तुमची 7 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या जे काही बिझनेस मधून रिकव्हर होताल आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे ईएमआय वगैरे जे फुल फ्लेज ते होऊ शकतात. तो हा एक सगळ्यात मोठा एनपीए झालेल्या क्लायंटसाठी किंवा बिझनेस ओनर्ससाठी फायदा आहे. कारण का नॉर्मली रिस्ट्रक्चर होण्याला खूप त्रास देतात बँका, पण आता हे जर का डेडिकेटेड फंड असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉमन प्रत्येकाला सांगेल की बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट आता खूप कमी झालेले आहेत. ऑलमोस्ट 1.5-2% तुमचं आरबीआयने रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेले आहेत. तुम्ही रेकमेंड करेल की तुम्ही तुमच्या बँकरशी जाऊन निगोशिएट करा, त्यांना सांगा की बाबा रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालेले आहेत, माझ्या अकाउंटमध्ये तू त्याचा इम्पॅक्ट द्या, तर नक्कीच तुमचे रेट ऑफ इंटरेस्ट 1% तरी कमी होतील, ज्याचा तुम्हाला 10% तुमच्या ईएमआयवर किंवा सबस्टॅन्शियली तुमच्या इंटरेस्टवर फायदा होईल. ओके, मी ते रेकमेंड करतो की तुम्ही तुमच्या बँकरशी जाऊन निगोशिएट करावं. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता हे डॉक्युमेंटेशन सर्वांना माहिती असेल, पण बेसिक डॉक्युमेंट्स लागतात लोनसाठी. ओके, तुमचे केवायसी डॉक्युमेंट्स हवेत. एमएसएमई मध्ये जर का तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल, इंटरेस्ट सबवेन्शन झाला किंवा सीजीटीएमएससी, तर तुम्हाला एमएसएमई रजिस्ट्रेशन लागेल, जे आता उद्यम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. जीएसटी आणि इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ते तर लागतील. पॅन कार्ड, आधार, हा केवायसीचा पार्ट झाला. 3 वर्षाच्या बॅलन्स शीट लागतात नॉर्मली. 2 वर्ष असेल आणि जर का तुमचा बिझनेस चांगला असेल तरी बँका कधी कधी कन्सिडर करतात, पण ऍव्हरेज 3 वर्षाचा तुमचा विंटेज चेक केला जातो. तुमचे लोन अकाउंट, बँक अकाउंटचे स्टेटमेंट्स लागतात 1-1.5 वर्षाचे. ओके, तुमच्या एक्झिस्टिंग लोनचे सँक्शन लेटर्स लागतात. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो जर का तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम खाली सीजीटीएमएससी किंवा स्टँडअप इंडिया किंवा काही स्कीम खाली एनी स्पेसिफिक लोन घेत असाल तर. आणि जर का तुम्हाला कोलॅटर मागितलं त्याचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट लागतात. तर हे बेसिक डॉक्युमेंट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आणि तुमचा सिबिल रिपोर्ट. ओके, तर मी रेकमेंड करतो की शक्यतो तुम्ही तुमचे ईएमआय किंवा क्रेडिट कार्डच्या जे ड्यूज आहेत ते वेळेवर भरा, जेणेकरून तुमचा सिबिल इम्पॅक्ट होणार नाही. कारण का एक छोटीशी चूक तुमच्या सिबिल वरती तुम्हाला पुढचे 3 ते 5 वर्ष हॅम्पर करू शकते ऍडिशनल लोन घेण्यासाठी. सो आणि तिथे तुम्हाला काही ऑप्शन नाहीये. तुमचं सगळं चांगलं असूनही तुम्हाला केवळ सिबिलमुळे तुम्हाला फंडिंग होत नाही. तर सिबिल मध्ये तुम्ही प्रत्येक पेमेंट वेळेवर करत जावा. सेकंडली, इन्कम टॅक्स रिटर्न लोकांना हे तुमची खरी असेट्स आहे. ओके, तुम्ही जो काही तुमचा रिटर्न फाईल करता त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर क्लासिफिकेशन केलं पाहिजे ना, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म म्हणा, किंवा जे काही तुमचे रेव्हेन्यूज आहेत ते पूर्णतः दाखवले पाहिजे.
बिफोर फायलिंग युअर रिटर्न तुम्ही तुमच्या सीएशी डिस्कस करा की बाबा मला माझे फ्युचर 3 ते 5 वर्षाचे फंडिंग प्लॅन्स आहेत. ओके, त्याच्यानुसार माझी बॅलन्स शीट बनवा किंवा एखाद्या लोन कन्सल्टंटला कन्सल्ट करा इंडिपेंडेंटली, त्याच्याकडून ऍडवाइस घ्या. पण बिफोर फायलिंग रिटर्न तुम्ही हे करा, कारण का एकदा तुम्ही रिटर्न फाईल केला की हे खूप अवघड असतं की ते करेक्ट करणं. सो हे रेकमेंड करतो मी की बाबा तुम्ही बिफोर फायलिंग युअर इन्कम टॅक्स रिटर्न एकदा तुमच्या सीएशी बोलून घ्या की माझं जर का पुढे 1 वर्षामध्ये 1-2 कोटी पाहिजे, 3 कोटी पाहिजे, तर मला अकॉर्डिंगली माझी बॅलन्स शीट आणि माझी आयटीआर बनव. सो हे छोटेसे डॉक्युमेंटेशन रिलेटेड टिप्स होते. बाकी मी हँड ओव्हर करतो श्रीकांतला पुढच्या सेशनला. थँक्यू. No तर issues. गव्हर्नमेंटने 20,000 कोटीपर्यंतचा डिस्ट्रेस पण दिलेला आहे, ज्यांचे अकाउंट एनपीए आहेत आता, म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये स्लो डाऊन म्हणा किंवा कोरोनामुळे वॉट एव्हर मे बी द रिझन. ओके, तर ज्यांचे 2018 एप्रिलला जर का अकाउंट स्टँडर्ड होतं म्हणजे व्यवस्थित होतं, नंतर काही प्रॉब्लेम आले, असे सगळे लोक त्याचा बेनिफिट घेऊ शकतात जे एमएसएमई मध्ये आहेत. ओके, याचा 75 लाखापर्यंत तुम्हाला हे मिळतं. ओके, 25% ऑफ युअर एक्झिस्टिंग एक्सपोजर. ओके, तुम्हाला ते डिस्ट्रेस पण मिळतो. हे सीजीटीएमएससी अंडर कवर्ड आहे, त्यामुळे तुम्हाला ऍडिशनल काही सिक्युरिटी द्यायची गरज नाही. हा, 90% गव्हर्नमेंट कव्हर करतं, 10% काही लागलं तर तुम्ही कोलॅटरल ते मागतात. ओके, त्याच्यानंतर ह्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की 7 वर्षापर्यंत, म्हणजे हा 10 वर्षाचं टोटल लोन मिळतं तुम्हाला. 7 वर्षापर्यंत तुम्हाला हप्ते फक्त इंटरेस्ट द्यायचा आहे, प्रिन्सिपल पेमेंट नाहीये, आणि 7 वर्षानंतर तुम्ही प्रिन्सिपल पेमेंट चालू करू शकता. तो हा सगळ्यात मोठा फायदा आहे, जेणेकरून तुमची 7 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या जे काही बिझनेस मधून रिकव्हर होताल आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे ईएमआय वगैरे जे फुल फ्लेज ते होऊ शकतात. तो हा एक सगळ्यात मोठा एनपीए झालेल्या क्लायंटसाठी किंवा बिझनेस ओनर्ससाठी फायदा आहे, कारण का नॉर्मली रिस्ट्रक्चर होण्याला खूप त्रास देतात बँका. पण आता हे जर का डेडिकेटेड फंड असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉमन प्रत्येकाला सांगेल की बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट आता खूप कमी झालेले आहेत. ऑलमोस्ट 1.5-2% तुमचं आरबीआयने रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेले आहेत. तुम्ही रेकमेंड करेल की तुम्ही तुमच्या बँकरशी जाऊन निगोशिएट करा. त्यांना सांगा की बाबा रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालेले आहेत, माझ्या अकाउंटमध्ये तू त्याचा इम्पॅक्ट द्या, तर नक्कीच तुमचे रेट ऑफ इंटरेस्ट 1-1% तरी कमी होतील, ज्याचा तुम्हाला 10-1% तुमच्या ईएमआयवर किंवा सबस्टॅन्शियली तुमच्या इंटरेस्टवर फायदा होईल. ओके, मी ते रेकमेंड करतो की तुम्ही तुमच्या बँकरशी जाऊन निगोशिएट करावं. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता हे डॉक्युमेंटेशन सर्वांना माहिती असेल, पण बेसिक डॉक्युमेंट लागतात लोनसाठी. ओके, तुमचे केवायसी डॉक्युमेंट्स हवेत. एमएसएमई मध्ये जर का तुम्हाला बेनिफिट घ्यायचा असेल, इंटरेस्ट सबवेन्शन झाला किंवा सीजीटीएमएससी, तर तुम्हाला एमएसएमई रजिस्ट्रेशन लागेल, जे आता उद्यममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. जीएसटी आणि इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ते तर लागतील. पॅन कार्ड, आधार, हा केवायसीचा पार्ट झाला. 3 वर्षाच्या बॅलन्स शीट लागतात नॉर्मली. 2 वर्ष असेल आणि जर का तुमचा बिझनेस चांगला असेल तरी बँका कधी कधी कन्सिडर करतात, पण ऍव्हरेज 3 वर्षाचा तुमचा विंटेज चेक केला जातो. तुमचे लोन अकाउंट, बँक अकाउंटचे स्टेटमेंट्स लागतात 1-1.5 वर्षाचे. ओके, तुमच्या एक्झिस्टिंग लोनचे सँक्शन लेटर्स लागतात. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो जर का तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम खाली सीजीटीएमएससी किंवा स्टँडअप इंडिया किंवा काही स्कीम खाली एनी स्पेसिफिक लोन घेत असाल तर. आणि जर का तुम्हाला कोलॅटर मागितलं त्याचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट लागतात. तर हे बेसिक डॉक्युमेंट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आणि तुमचा सिबिल रिपोर्ट. ओके, तर मी रेकमेंड करतो की शक्यतो तुम्ही तुमचे ईएमआय किंवा क्रेडिट कार्डच्या जे ड्यूज आहेत ते वेळेवर भरा, जेणेकरून तुमचा सिबिल इम्पॅक्ट होणार नाही. कारण का एक छोटीशी चूक तुमच्या सिबिल वरती तुम्हाला पुढचे 3 ते 5 वर्ष हॅम्पर करू शकते ऍडिशनल लोन घेण्यासाठी. सो आणि तिथे तुम्हाला काही ऑप्शन नाहीये, तुमचं सगळं चांगलं असूनही तुम्हाला केवळ सिबिलमुळे तुम्हाला फंडिंग होत नाही. तर सिबिल मध्ये तुम्ही प्रत्येक पेमेंट वेळेवर करत जावा. सेकंडली, इन्कम टॅक्स रिटर्न लोकांना हे तुमची खरी असेट्स आहे. ओके, तुम्ही जो काही तुमचा रिटर्न फाईल करता त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर क्लासिफिकेशन केलं पाहिजे ना, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म म्हणा, किंवा जे काही तुमचे रेव्हेन्यूज आहेत ते पूर्णतः दाखवले पाहिजे. बिफोर फायलिंग युअर रिटर्न तुम्ही तुमच्या सीएशी डिस्कस करा की बाबा मला माझे फ्युचर 3 ते 5 वर्षाचे फंडिंग प्लॅन्स आहेत. ओके, त्याच्यानुसार माझी बॅलन्स शीट बनवा किंवा एखाद्या लोन कन्सल्टंटला कन्सल्ट करा इंडिपेंडेंटली, त्याच्याकडून ऍडवाइस घ्या. पण बिफोर फायलिंग रिटर्न तुम्ही हे करा, कारण का एकदा तुम्ही रिटर्न फाईल केला की हे खूप अवघड असतं की ते करेक्ट करणं. सो हे रेकमेंड करतो मी की बाबा तुम्ही
बिफोर फायलिंग युअर इन्कम टॅक्स रिटर्न एकदा तुमच्या सीएनशी बोलून घ्या की माझं जर का पुढे 1 वर्षामध्ये 1-2 कोटी पाहिजे, 3 कोटी पाहिजे, तर मला अकॉर्डिंगली माझी बॅलन्स शीट आणि माझी आयटीआर बनव. तो हे छोटेसे डॉक्युमेंटेशन रिलेटेड टिप्स होते. बाकी मी हँड ओव्हर करतो श्रीकांतला पुढच्या सेशनला. थँक्यू. थँक्यू संदीप सर.